36 वर्ष ते सुद्धा सत्तेत आहेत. अजून फक्त काय रे बाळा काय रे राजावरच राजकारण चालू. काय आपण देशाचं संरक्षण करणार आता पाणीपट्टीचं संरक्षण करणार काय आपण तुम्ही तरुणाचं करता. पण माझ्या विचारधारेपासून दूर मी जाऊ शकत नाही. त्याच्यानिमित्त आज शेगाव येथे शेगाव जिल्हा परिषद गटातल्या प्रमुख गावांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नावं घेण्यात वेळ घालवत नाही. नावं सगळ्यांनी घेतलेली आहेत. मोठी मोठी नावं आहेत. सगळ्या पक्षाची नावं आहेत. सगळे एकत्र आलेले आहेत. कुणी अपेक्षा धरलेली होती नावं एका ओळीने वाचली जातील ती आज वाचली गेली आहे. आणि झालं कारण ज्या पद्धतीनं गेले 2-3 महिने या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत रोज नवीन नवीन डाव आणि रोज नवीन नवीन षडयंत्र खेळली जातो. आम्ही सुरुवात केली कित्येक वर्षापासून की भाजपला पाडण्यासाठी काँग्रेस पक्षाने मूळ बांधली. डॉक्टर विश्वित कदम यांचं नेतृत्व आम्ही मान्य केलं. विक्रमदादा डॉक्टर विश्वित कदम मी स्वतः पृथ्वीराज पाटील जयश्री वैली पाटील आम्ही सगळे एक संघ झालो आणि निर्णय घेतला की आता एक बंदमूट करून आपण ह्या भाजपला या ठिकाणी पाडलं. दौरा सुरू केला. आम्ही गावोगावी भेटी दिल्या. कडेगाव तालुक्याचा प्रत्येक गाव आणि गाव फिरलो. पलूस तालुका प्रत्येक गावचा दौरा झाला. खानापूर तालुका प्रत्येक गावचा दौरा झाला. आटपाडी तालुका प्रत्येक गावात दौरा झाला. तासगाव तालुका गावोगावी गेलो. मिरज तालुका गाव आणि गाव गेलो. कवठेमहांकाळ तालुका गाव आणि गाव गेलो. सांगली शहर प्रत्येक वॉर्डात गल्लीत सभा घेतली. तुमच्या तालुक्यात दौरा सुरू करणार तोपर्यंत दिल्लीहून फोन आला जरा या शिवसेना जागा मागते. आम्हाला कळलं 5 वर्ष गायब. चर्चेत नाही. कुठेही नाही. लढायला नाही. भांडायला नाही. मोर्चे काढायला नाही. रस्त्यावर लढण्यासाठी नाही. कुठला एकदमच खासदारांमुळे सेटलमेंट करणारे नेते दिल्लीत जाऊन सांगू लागले की सांगलीत काँग्रेसची ताकद कमी झालेली आहे. इथे काँग्रेस निवडून येऊ शकते. वसंतदादा घराचा करिश्मा संपलेला आहे. आता त्यांच्या घराला देण्यात अर्थ नाही हे त्या ठिकाणी सांगू लागले. 1.5-2 महिन्याचा काळ हा फक्त दिल्ली मुंबई नागपूर दिल्ली मुंबई नागपूर हे वारे करण्यात केला. आम्हाला सवय नाही. आम्ही 24 तास लोकांची माणसं त्यांच्या दारात जायचं आणि बसायचं. वाट पाहायची कधी वेळ मिळते कधी बोलतात. आम्ही म्हणतो माझी अडचण असेल मी सांगितलं विशाल पाटील खासदार होईल आणि वसंतदादा घर पुन्हा राजकारणात पुढे येईल तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल असं कुणाला वाटत असलं तर मी मागे थांबायला तयार. भाषणी तुम्ही ऐकलं असेल की विशाल पाटील थांबणार. भाजपची चर्चा आली विशाल पाटील भाजपमध्ये जाणार म्हणून कधीही जाणार नाही. माझी वाट पाहायची तयारी आहे. माझी थांबायची तयारी आहे. पण माझ्या विचारधारेपासून दूर मी जाऊ शकत नाही. मला जन्मापासून काँग्रेस मला जन्म या घरात काय घातला कुठे जन्माला आला असतो मी समजत नाही. माझ्या अन्याय समजतो अजून मोठं वाटते अन्याय झाला पण मी अन्याय तक्रार करणार नाही.
या देवानं मला वसंतदादांच्या पोटात जन्माला घातलं, वसंतदादांच्या घरात जन्माला घातलं. हाच माझं नशीब आहे, हाच माझा न्याय झाला, माझा अन्याय झालेला नाही. आणि वसंतदादांचा नातू म्हणून मला 4 ठिकाणी लोक भेटतात, करतात, माझं कौतुक करतात. ऐश्वर्याम जगतो, परिस्थिती चांगली आहे, शेती भरपूर मिळाली, दादांचा नातू म्हणून माणसं भरपूर मिळाले. आता या चांगल्या गोष्टी बरोबर दादांवर राग ठेवून काही शत्रू जे फिरतात ते सुद्धा माझ्या वाट्याला येणार, त्याची मला तयारी ठेवायला पाहिजे. प्रवास खरतर असला तर तो खरतर प्रवास सुद्धा मी केला पाहिजे. आणि म्हणून जर पक्षाचं नुकसान होत असेल, माझ्यापेक्षा दुसऱ्याला उमेदवार देऊन काँग्रेसकडे जागा राहत असेल तर मी थांबतो. अजून वाट बघण्याची माझी तयारी. 25 वर्ष थांबलो, अनेक 5-10 वर्ष थांबली. मला काय लय कमवायचं नाही, सगळं चांगलं मिळालंय, नशिबाला देवाला 2 पोरी दिलेल्या आहेत, लय टेन्शन नाही, पोरांसाठी करून ठेवायची गरज नाही, शिक्षण पोरीला दिलं म्हणजे आपापलं लग्न त्याचं होते, माता पुढे सांभाळायला सोय झाली. पोरं बघतात की नाही कुणाच तो पोरी पण लय काय तर कमवायचं मला नाद नाही. पण थांबूया, संधी मिळाली पुन्हा कुणालाही तिकीट आहे, पण काँग्रेस पक्षाचं तिकीट घालवू नका. आम्ही विनविण्या केल्या, विशाल पक्षाला विरोध करून काँग्रेसला विरोध करू. विक्रम सावंतांनी निश्चित कर्माची भूमिका घेतली नाही. काँग्रेसकडनं लढला तर विशाल पाटील लढणार नाही, तर नाही लढणार, पण विशाल पाटीलच लढणार. दुसरा माणूस आता खासदार होणार. काय डाव असला याला, कुठं माणूस येतो कुस्त्या करता करता म्हणतोय मी भाजपमध्ये जाऊन खासदार होणार, भाजपमध्ये गेला वंचित मधनं आला शिवसेनेत. 8 दिवस पक्षात आला नाही तर पक्ष ते भांडण करतो, आघाडी तोडतो म्हणतो. 90 वर्ष आमचं घर काँग्रेस पक्षाचा दिलं. या स्वातंत्र्याच्या लढाईत आमच्या वसंतदादांनी गोळी सुद्धा घेतलेली आहे. या वसंतदादांनी या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी भरपूर योगदान दिलं, भांडले, लढले, अपक्ष वाढवला, तुमच्यासाठी पाणी आणण्याचा प्रयत्न केला. म्हैसाळ प्रकल्पाची सुरुवात वसंतदादांनी. तो वारसा पुढे आम्हाला चालवायचा आहे. म्हणून प्रतीकदादांनी या तालुक्यात 2013 साली पाणी आणलं होतं. जतच्या बिबलाच्या तलावात प्रतीकदादांनी केंद्राकडनं एआयबीबीची मान्यता आणल्यावर हजारो कोटीचा निधी वर्ग झाला. त्या निधीतच ही कामं झाली. त्यानंतर जी कामं खासदार करतात ती त्या पैशावर. पुढे 1 रुपया सुद्धा या खासदाराला निमित्त या निधी आणता आलेली नाही. पण मार्केटिंगला आम्ही बोलतो, जाहिरात पाहिजे पडतो. आम्ही नारळ फोडायला आलो नाही, तुझ्या पाणी नमस्कार केला आम्ही. हा खासदार काय काम केला नाही. विलासराव जगतापचे 5 वर्ष आमदार होतं, काय निधी आला तो निधीचे खर्च झाला, वैचारिक कामं झाली. नारळ फोडायला खासदार हजर आहे. विक्रमदादा सावंतांनी पैसे आणले, निधी आणली, पाणी सगळं द्यायचा प्रयत्न केला. आधी कर्नाटकात एम बी पाटील असतील, मुख्यमंत्री दिसले असतील, सगळ्यांकडे गेले, काहीतरी पाण्याचा प्रश्न करा. पाणी कुठे सुटतंय कळलं, खासदार टपकलाय, त्यांना आरोप ठरला. मराठी ना इतर वेळ नागो, हा इतर वेळ नागो. स्वतःच कर्तृत्व शून्य, फक्त दुसऱ्याला नाव ठेवायची, स्वतःची इस्टेट वाढवायची, स्वतःची प्रॉपर्टी वाढवायची. त्यांना अजूनही भूक भरलेली नाही. 10 वर्ष भोगली सत्तेची, त्याच्यावरती 6 वर्ष आमदारकी भोगली, त्याच्या आधी 5 वर्ष महामंडळ भोगलं. त्यांचे चुलते सुद्धा 12 वर्ष आमदार होते. 36 वर्ष ते सुद्धा सत्तेत आहेत. अजून फक्त काय रे बाळा, काय रे राजावरच राजकारण चालू, कामाचं शून्य. या मतदारसंघाच्या गरजा आहेत, या मतदारसंघाच्या तरुणांच्या अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, आशा आहेत. काय चालले तरुणांमध्ये आता बोलले कोणी लोक त्या नोकरीच्या भरतीबद्दल, आर्मीची भरती, फौजी. अहो लहान 12-13 वर्षाची पोरं म्हणतात मला देशासाठी लढायचं आहे, मला स्वातंत्र्य, ज्या लोकांनी जमवून दिले ते स्वातंत्र्य टिकवायचं आहे.
गरज पडली तर माझं प्राण द्यायचं, मला लढायचंय म्हणून सकाळी सकाळी 5 ते 4 पासून सराव करतात, तयारी करतात, अभ्यास करतात. मग परीक्षेत बसताना संधी मिळते, मग मी सिलेक्ट होईल, मग माझी पुढची पिढी पण लगेच देशासाठी मी काहीतरी करेन. एनएसकीमध्ये 4 वर्ष नोकरी करायची, 1 वर्ष ट्रेनिंग, 4 वर्ष नोकरी. 4 वर्ष नोकरी झाल्यावर तुम्ही घरला जायचं. बरोबर म्हणजे एवढं मेहनत घरी जायचं, काय तरी केलं पाहिजे ते पण होप करूया. 4 वर्ष झाल्यावर वॉचमॅन नोकरीला तुम्हाला प्राधान्य दिलं. काय आपण देशाचं संरक्षण करणार, आता पाणपट्टीचं संरक्षण करणार. काय आपण तुम्ही तरुणाचं करता. तलाठी भरतीची परीक्षा असो, सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा असो, मंत्रालयाच्या भरतीची परीक्षा असो, बँकेच्या भरतीची परीक्षा असो, सगळ्या परीक्षा पुढे ढकलायच्या, नियम बदलायचे, भ्रष्टाचार करायचे, घोटाळे करायचे. काय तरुणावर खेळताय तुम्ही आयुष्याशी. त्याला आरक्षणाचा होता, मला तर आरक्षण आपण आणलं, त्यांनी कोर्टात लगेच माणूस पाठवला. फडणवीस साहेबांचे मित्र काय होत होतं, काय त्याला कोर्टाला पाठवला, आरक्षण बंद केलं. आणि नंतर आरक्षणाचं याचा त्याला दाखवलं. पहिला स्त्री मंत्रालयाची मुख्यमंत्री झाल्यावर करणार, ते अजून सोयीच करायला 10 वर्षावर सोयी वाटच पाहिजे. पुन्हा मागच्या निवडणुकीत पराभव होणार, धन्य समाज विरोधात जाणार ओळखून त्यांनी विभाजन करून मागची 1900 सीट काढली. यावेळी पण तो डाव चाललाय, पण लोक आता सांगितलं अहो मराठा आरक्षणावर खासदार दिल्ली तोडावं नको का. तुमचं कुणी तोडलं, कुणी थांबवलं तुम्हाला. तरुण पोरं शिकायला होईना, तरुण पोरांना नोकऱ्या मिळणार, ऍडमिशन मिळणार. फक्त स्वतःच्या काही ठराविक विशिष्ट समाजासाठी आपल्या सगळ्यांना वेठीस धरण्याचं काम हे फडणवीस साहेब करतात. चांगलं आलंय फडणवीस साहेब एकच काय सांगणार, त्यांना माहिती आहे ना खासदाराचं नाव आणि मतं मिळणार म्हणून. ते काय म्हणा लागले, शेवटचं बघितलं तुम्ही, ते काय म्हणले, गल्लीचं बोलू नका, गल्लीचं बोलू नका, दिल्लीचं बोला, दिल्लीचं बोला. आता आम्ही गल्लीचे लोक, आम्हाला अन्नाचं काय, माझं खायचं काय, माझ्या पोराचं काय, हे पण आमचं डोकं चालत नाही. ते काय दिल्लीत चाललंय, हिंदू विमान तिथे गेलं, तिथून विमान इथे गेलं, तुम्ही म्हणता आम्ही 400 मारले, पाकिस्तान तुम्ही 500 मारले, तुमचं टीव्हीवर चाललंय. माझ्या आयुष्यात काय बदल घडला मग इथं घडणार आहे. माझ्या आयुष्य आवड करून ठेवल्या, तुम्ही म्हणता गल्लीचं बोलू नका, दिल्लीचं बोला. गल्लीचं काय बोलू नका, कारण ह्या गल्ली सांगली म्हणजे 6 गल्ली, या 6 गल्ली तुम्ही काय केलेलंच नाही, त्यामुळे बोलण्यासारखं तुमच्याकडे शिल्लक. फक्त भोगायचं केलं, सत्ता भोगली, दिल्लीत गेलं नाही. खासदारला काय निवडून द्यायचंय, खासदार निवडून द्यायचंय, तिथं आपले प्रश्न मांडायला. 10 वर्षात किंवा 1000 वेळा संसदेत बोलायला पाहिजे. हा घरी एकदा मी बोलला, याला खासदार की फक्त काय पाहिजे, प्रॉपर्टी वाढवायला, धंदे करायला, बिझनेस करायला. खासदार का व्हायचं, लोकांचे प्रश्न दिल्लीत म्हणतात. आज मधल्या काळात सांगली जिल्हा आहे की नाही कुणाला जर वाटत असेल तर गेल्या 2 महिन्यापासून मी उमेदवार म्हणून येणार म्हणून सांगली जिल्ह्याचं नाव भारतभर केलं. चांगली अजून मी निवडून नाही, लढतोय बघतोय तर अजूनही रोज टीव्हीवर सांग. मला संजय राऊत साहेब गेलेला शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला. शिर्डी लोकसभा शिवसेना लढते, त्याचा उमेदवार आहे, माहित तर आहे बरोबर आहे, त्यांचा उमेदवार आहे. साईबाबांचं दर्शन घेतलं, बाहेर आले, म्हणजे साईबाबांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. पुढे म्हणतील की माझं उमेदवार मत टाका म्हणून. तिथे काय म्हणते, चांगले विशाल पाटलाची हकारपट्टी झाली. शिर्डीत गेलायचा, तिथून मी सांगली याला सुटला. साईबाबा मी त्या डोक्यात काही घालणार, काय करायचं आपण दर्शन. अजून कशात काय नाही तो सांगेल, मी तुम्हाला आश्वासन
वाटते तसं तुम्ही मला खासदार केल्यावर त्या संसदेत 543 नाही एका विशाल पाटील खासदार केला तुम्हाला पोरांसाठी नोकऱ्या मिळवून देण्यासाठी उद्योग या ठिकाणी आणला पाहिजे. उद्योग मिळाला स्पर्धा परीक्षेत राबणाऱ्या पोरांना न्याय मिळाला पाहिजे, नोकऱ्या मिळायला पाहिजे यासाठी मी राबणार आहे. त्या अग्निवीरसारखी बोगस योजना काढून त्या ठिकाणी खरोखर नोकरबत्ती देश सेवा करणाऱ्या पोरांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य हे सुकर होण्यासाठी मी करणार आहे. पाणी कुठे कमी पडत असतात त्या जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. मोठे मोठे उद्योग या ठिकाणी मी आणणार आहे आणि एक दिल्लीत बसून त्या संसदेत तुमचा आवाज गाजणार आहे, तुमचा म्हणून आणणार आहे. मला काय नको, मला खूप जण त्या झाले, मला म्हटलं विशाल पटेल माघार घे, तुला राज्यसभा देतो, तुला विधान परिषद देतो, विधानसभेला म्हणशील ते आमदारकीला तिकीट देतो, मंत्री करतो. जनतेची बेमानी करू ही माझी लढाई नाही, ही सांगलीच्या सामान्य जनतेची लढाई. ज्याला भाजपला पाडायचं आहे पण भाजपच्या विरोधात पर्याय भाजप तयार होऊ देत नाही. जर माझ्या नशिबात खासदार होणं नसेल तर नाही, आणि जर माझ्या नशिबात खासदार होणं असलं तर मागच्या दाराला राज्यसभेत नाही तर पुढचा दार फोडून तुमच्या सगळ्यांच्या जनतेच्या ताकदीवर घ्यायचा. कृत्य करण्यासारखं हे मतदारसंघात खूप अडचणी आहे. त्या मतदारसंघाच्या त्या कुठेतरी मांडल्या पाहिजेत मोठे पुढे आल्या. खूप अडचणी आल्या आज भरताना तुम्हाला माहिती आहे. चिन्ह मला मिळवलं म्हणून 17-18 लोक आज भरतात. ग्रामपंचायतीला भरल्यामध्ये लोकसभेला आज तुमच्या गावात एक भरणार मी विचार बरं का अनुभवले तर माझं नाव मतदार यादीत खाली जावं आणि मला चांगलं चिन्ह मिळू नये. आज आधी बोललं नाव खाली 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 घे 17 नंबर लावले. कसा नियम असतो तो पक्षाच्या उमेदवार पहिला अपक्ष लावताना आधी पहिला पर्यंत त्याचं पहिला असायचं तरी नियम बदलला. आधी नियम काय केला आम्ही 12 खेड्याप्रमाणे केला. माझं माझं नाव आलं 17 नंबरला. मी म्हणलं आता कधी नाव ओळखायची माझी लोकांना कधी मला मत टाकायची. आता योगायोग बघा दाजीत सांगितला 16 नंबरच एका मशीन बस आणि त्यामुळे 17 नंबरला दुसऱ्या मशीन 1 नंबर पहिल्या नंबरला माझं नाव म्हणजे चोर मला खाली दाबायचा प्रयत्न करतात. देव म्हणतो नाही तो वर जाऊन बसायचा. आता 2 मशीन असतात, एक डाव्या हाताला मशीन असणार, त्या 16 नाव असणार, उजव्या हाताला मशीन असणार, त्या 4 नावाने 5 बसणार. आता डावा हात अशुभ असतो त्यामुळे तो अशुभ हातापेक्षा आणि उजव्या हाताने बटन असं वाकडं करून त्या लावायचं सरळ बोट पहिला देवाने ठरवलं, नियतीने ठरवलं, जनतेने ठरवलं. ही वेळ आपली आलेली आहे, ही आपली वेळ आहे. दादाची म्हणणे 35 वर्ष झाला आज वसंतदादा जाऊ. 35 वर्षापूर्वी वसंतदादा गेले. अजूनही तुम्ही सगळे वसंतदादांचा नातू म्हणून माझ्या सगळ्या चुका पोटात घालताय. मला अजून एवढं प्रेम देताय हे बघून माझं मन भावून गेलं. एवढं प्रेम तुम्ही कसं करू शकताय मलाही कधी कधी शंका पडते. आता ह्याची उतराई व्हायला पाहिजे. निकाल काय लावा मी फिकीर करत नाही. तिथं खासदार होऊन न होईल तुमच्या मनातला खासदार तुम्ही आधीच बनवले आणि तुमच्या मनातला खासदार म्हणून मी राबणार. हे 5 वर्षात नाही तर माझं अखंड आयुष्य राबणार. मी तुम्हाला आश्वासन देतो. निकाल काय असो माझ्या पुढे पद असो नसतो, मी तुमचा म्हणून तुमच्या अभिमानाचा खासदार म्हणून तुमचा स्वाभिमानी खासदार म्हणून तुमच्या हक्काचा माणूस म्हणून तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या प्रत्येक सुखात तुमच्या दुःखात
प्रत्येक क्षणाला मी तुमच्या बरोबर सामील राहणार ही मी या ठिकाणी तुम्हाला सर्व विनंती करतो. संदेश पाठवायचा, दिलेला संदेश, लिफाफ्यात संदेश पाठवायचा आहे की सांगली लोकसभेचा खासदार हा दिल्ली होणार नाही. सांगली लोकसभेचा खासदार हा पुन्हा ठरवणार नाही. दिल्ली पुण्यात बसून सेटलमेंट करून मांडवलीत करून सांगलीचा खासदार करणार नाही. सांगलीचा खासदार हा या ठिकाणी शेगाव आणि आसपासच्या गावातली जनता ठरवणार. हा संदेश त्या लिफाफ्यात पाठवायचा आहे. लिफाफ्यात मला आहेर द्यायचा आहे प्रेमाचा. या प्रेमाच्या आहेराच्या पद्धती हा रात्र तुमची सेवा करील हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. खूप काय बोलण्यासारखं आहे, खूप काय बोलण्यासारखं आहे, पण आपण ही लढाई जिंकायची. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांचं धाडस अपक्षाला पाठिंबा देतो म्हणते, कारण हाच अपक्ष, हाच दादाचा पोरगा मागच्या वेळी माझ्या पक्षामुळे पडला होता. यावेळेला वंचित बहुजन आघाडी विशाल पाटलाला पाठिंबा देणार आणि वसंत दादाच्या नातवाला खासदार आम्ही करणार हे आश्वासन दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला दिलेला आहे. कारण भाजपला पाडला या ठिकाणी गरजेचं. गोंडरे सरकारने पाठिंबा दिला, आपल्या मतदारसंघातील जगताप साहेबांनी पाठिंबा दिला. या सगळ्याच्या जोरावर या जत तालुक्यातनं मोठा मताधिक्य आपल्याला मिळणार आहे. प्रत्येक मतदारसंघात आपण आता पुढे पुढे चाललेलो आहे. सगळे डाव होतील. पुढच्या 5 दिवसात सावध राहा. मोबाईलवर नवीन नवीन बातम्या येतील, मेसेज येणार. जाती धर्मात भांडणं लावायचा प्रयत्न करणार, घराघरात भांडणं लावायचा प्रयत्न करणार. पायाखालची वाळू घसरलेली आहे. रोज मोबाईलवर नवीन बातम्या मिळणार. हा असा गेला, तो तिथे गेला. कोण स्टेजवर जायचे जाऊ नये. नेत्यांनी आधी जो निरोप द्यायचा तो आधीच दिला. आता कुठे फिरायचं फिरवले, जनतेने ठरवले, वारं फिरवले, सगळ्यांचं ठरवलंय. या वेळेला लिफाफा बंद पाकिटच, बंद पाकिटाचं निरोप द्या.